नक्कीच प्रचंड वाढते असं तुमचं म्हणणं आहे. समरजी, हाच मुद्दा घेऊन मी तुमच्याकडे येते, कारण ज्या पद्धतीने काही अॅनालिसिस करण्यात आले ते बघता काही मतदारसंघांमध्ये स्पष्टपणे दिसत होतं की जिंकण्यासाठी जर राज ठाकरेंना जितकी मतं पडलेली आहेत त्याची जोडणी जर उद्धव ठाकरेंच्या मतांबरोबर केली किंवा महाविकास आघाडीबरोबर केली तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होत होता. आता या परिस्थितीमध्ये दोन ठाकरे बंधूंचं येणं हे महायुतीसाठी किती धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, हे बघा, राजकारणामध्ये ना 1+1=2 असं होत नाही. 1+1 -1 पण होतो, 1+1 1100 पण होतो. त्याच्यामुळे निश्चितच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आल्यामुळे मराठी माणसामध्ये एक इमोशनल वातावरण तयार होणार, यात काहीच वाद नाही. आणि याची कल्पना भाजपला आहे. आणि मराठी माणसाची एकूण संख्या साधारण मुंबईमध्ये बघितली 40%च्या आसपास आहे. पण मग त्याच्यामध्ये पुन्हा दलित मतं सुद्धा आहेत. त्यामुळे ती कितपत धरायची हा भाग आहे. आणि बीजेपीचा जो बेस आहे तो सगळ्यात जास्त कन्सॉलिडेट आहे आजच्या तारखेला. म्हणजे जो उत्तर भारतीय आहे, गुजराती आहे, मारवाडी आहे, जो नॉन मराठी आहे, आणि त्याची संख्या सबस्टॅन्शियल आहे. आणि म्हणजे ती थेट म्हणजे 80, 85, 90 जागा जिंकवण्या इतका तो बेस आहे. आता असं असताना त्यांच्याबरोबर शिंदे यांची शिवसेना गेली तर काही प्रमाणामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणावर मागच्या वेळी निवडून आलेले नगरसेवक आलेले आहेत. प्रत्येकाचे आपापल्या प्रभागामध्ये त्यांनी कामं केलेली असतील, छोटी मोठी, त्यांचे पर्सनल कॉन्टॅक्ट असतात, लोकांशी संबंध असतात. त्यामुळे मराठी मतांमधला काही 1% शिंदेच्या शिवसेनेकडेही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की असं म्हणजे जर लोकसंख्येचं गणित पाहिलं एकूण आणि म्हणजे यातलं बायफर्केशन पाहिलं तर मला असं वाटतं की थोडासा ऍडव्हान्टेज हा महायुतीला आता तरी क्लिअर कट दिसतोय. काँग्रेस वेगळी लढते, त्याच्यामुळे जी मुस्लिम मतं आहेत ती शिवसेना, काँग्रेस, समाजवादी पार्टी, MIM याच्यात विभागली जातील. मराठी मधला मोठा टक्का, सायझेबल टक्का हा नक्कीच मनसे आणि शिवसेना उभाटाकडे जाईल. बरोबर. परंतु त्याच्या पलीकडे जी मतं आहेत त्यामुळे जो ऍडव्हान्टेज आहे तो भाजप शिवसेनेला आहे. आणि त्याच्यात मला या युतीमध्ये सर्वाधिक फायदा शिंदेच्या शिवसेनेला होईल. कारण शिंदेच्या शिवसेनेला जी अमराठी मतं ट्रान्सफर होतील त्याच्यामुळे भाजपला शिवसेना सोबत येण्यामुळे जेवढा फायदा होईल त्याच्यापेक्षा जास्त फायदा शिंदेच्या शिवसेनेला होईल. नक्कीच. त्यामुळे अशा पद्धतीचं चित्र निवडणुकांच्या निकालामध्ये दिसण्याची शक्यता आहे असं तुम्ही म्हणताय. धन्यवाद, आज तुम्ही तिघही जण इथे आलात आणि या विषयावरती आपली मतं मांडलीत त्याबद्दल. यानंतर आपण पाहूया प्रश्नावरती